अमित भाऊ, सन्माननीय अमित भाऊ संघवी यांच्या शुभ हस्ते आपण हा मनाचा पुरस्कार या ठिकाणी अजय कोकणे यांना देतोय. 2 ओव्हरमध्ये 13 धावा खर्च करत 3 विकेट त्यांनी घेतल्यात आणि एक इकॉनॉमिकल 2 ओव्हरचा स्पेल त्यांचा पाहायला मिळाला. चला सामन्याला सुरुवात करायची, वेळ वाचवा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. इथे जर पाहिलं तर पहिलाच बॉल सुरुवात होते आहे. पहिलाच बॉल इथे पुन्हा एक वेळ निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. किरण पाटील, कुलदीप सिंग राजपूत, त्यानंतर अनेक गोलंदाजाचा भरणा असलेला संघवी 11 पाचोरा संघ पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला बॅटिंग सुद्धा त्याच पद्धतीची आहे टीम एरंडोल संघाकडे, त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. पुन्हा एक वेळ किरण पाटील तयार. समोर खेळला आहे आपल्याच फॉलो थ्रू मध्ये, काय धावा वाचवल्या आपल्या टीम साठी, काय फिल्डिंग अटेम्प्ट पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. मागचे 3 बॉल निर्धाव चेंडू टाकले गेलेत, 3 बॉल डॉट बॉल टाकले गेलेत. पुन्हा एक वेळ हाई बॉल अगदी पायात टाकल्याने फिल्डर आहेत तिथे, त्यामुळे हाई बॉल निर्धाव चेंडू टाकला जाईल. धावसंख्या अजून खातही ओपन झालं नाही आहे टीम पंडव सुपर किंग एरंडोल संघाचं. 4 आतापर्यंत अचूक टप्प्यावरचे चेंडू टाकल्यात, कोणतीही विट दिली नाहीये, कोणती संधी फलंदाजाला दिली नाहीये धावा करण्याची. हाई बॉल बॅकफुटला दात कट करण्याचा प्रयत्न, वेगाने वेगाने प्रचंड वेगाने गेला विकेट किपर राणाजी यांच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल टाकला जाईल. ऍक्शन रिप्ले बघा या बॉलचा, ज्या पद्धतीने टाकलाय. गुड लेंथला पडल्यानंतर अतिरिक्त उसळी गती, प्रचंड गतीने गेला विकेट किपर यांच्या दस्तान्यामध्ये. आणि हाई बॉल पाहिला तर डॉट बॉल आणि मिडल ओव्हरने सुरुवात होते आहे या सामन्याची. काय बॉलिंग केली आहे किरण पाटील यांनी. मेडन विकेट जरूर आली नाही, परंतु मात्र कोणती धाव सुद्धा आली नाहीये मेडन ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. केतन सारखा केतन सारख्या फलंदाजाला शांत ठेवलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये मेडन ओव्हर टाकली आहे किरण पाटील यांनी.
प्रमोद देवरे. कालच्या दिवसामध्ये खरं तर पाहिलं तर खरं इजा झाली होती आणि आतापर्यंत हायेस्ट रन स्कोरर आहेत प्रमोद देवरे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॉलिंगसाठी पाहायला मिळतात. पहिलाच बॉल रोहित जजू यांच्यासाठी. हो 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 अपील आहे. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि धक्का क्रमांक पहिला लागतोय. रोहित यांची एक मोठी विकेट, बॅटची कडा आणि धक्का क्रमांक पहिला. कोणतेही खाता ओपन न करता टीम एरंडोल संघाला लागतोय. थँक्यू डीजे. बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा. धावकोरे हाताचा बॉलर, बॉल अँगलने बाहेर काढला, बॅटची कळा, विकेट किपर राणाजी तिथे पाहायला मिळतात. आणि खरं तर रोहित सारखा हार्ड हिटर, फिंच हिटर आता सस्त्यात बाद गोल्डन डकचा शिकार. धक्का क्रमांक पहिला लागतोय. कोणतीही धाव अजून ओपन झाली नाहीये, खातही ओपन झालं नाहीये टीमचं. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे. पुन्हा एक वेळ प्रमोद देवरे तयार. आयुषसाठी हा बॉल शरीराचा वेध घेणारा ठरतोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. खर तर जर ऍक्शन बघितली प्रमोद देवरे यांची बॉलिंग ऍक्शन, तर जहीर खान यांची आठवण करून देत आहेत. त्याच पद्धतीने मारा करत असताना पाहायला मिळत आहेत प्रमोद देवरे. त्यानंतर आशिष नेहरा सारखी बॉलिंग ऍक्शन आपल्याला कुलदीप सिंग जाधव यांची पाहायला मिळणार आहे. तर बॉलिंग आहे. किरण पाटील ज्यांनी पहिला ओव्हर मेडन टाकला. आजच्या दिवसामध्ये काय बॉलिंग करता आहेत टीम. एवढ्याला हवेत आहे. विकेट येऊ शकते. विकेट मैदानाच्या आतमध्ये. याच ओव्हर मध्ये धक्का क्रमांक दुसरा लागतोय सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आणि आयुष लाठीचा खेळ इथे समाप्त. आणखी एक वेळ इथे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फुल टॉस बॉल, खराब चेंडू, बॉल ट्रॅव्हल करतो बॉर्डर लाईन कडे आणि बॉल स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. या पहिल्या धावा जोडल्या जातील. 4 धावा येतील आणि खातही ओपन झालंय रोहित राजपूत यांच्या बॅटमधून. रोहित राजपूत बॅटिंग साठी आलेत आणि बॅटिंग करू शकतात. रोहित चौकाराने सुरुवात केली आहे या इनिंगची. फुलटॉस बॉल हाही पाहायला मिळतो आहे. तिथे फिल्डर पाहायला मिळेल डीप मध्ये कौ कॉर्नरच्या क्षेत्रात. एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती या ओव्हरमध्ये आल्या. एकूण 5 धावा इकॉनॉमिकल ओव्हर आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम एरंडोल संघ पाहायला मिळणार आहे. चला सामना खेळता ठेवायचा आहे. चला चला राणाजी लवकर फिल्डिंग चेंजेस करायचे, वेळ वाचवा. पॉवर प्ले समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रोहित राजपूत स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. केतन सारखा एक हार्ड हिटर बॅटर. पहिलाच बॉल, रन इथे घेण्याचा प्रयत्न आहे परंतु मात्र
हो 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 हो, वाडा बॉल. काय चेंडू पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने टाकला गेलाय, प्रचंड वेग, भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. किरण पाटील बघा, समोर टाकलेला बॉल होता. डावखुरी हाताचा हा गोलंदाज अँगलने बाहेर वडवला या बॉलला गतीने, विथ द अँगल. डॉट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आणखी एक वेळ. बॅटची कडा आहे, बॅटची कडा, विकेट किपरचा आताही सहारा आणि धक्का क्रमांक 30 लागतोय किरण पाटील यांच्या खात्यामध्ये. आता मात्र पहिली विकेट, परंतु मात्र काय बॉलिंग केली आहे, एकही धाव खर्च केली नाहीये या. थँक यू डीजे. खर तर बघा, या संपूर्ण आतापर्यंत किरण पाटील यांनी 9 बॉल टाकले आहेत आणि एकही धाव खर्च केली नाहीये. ऍक्शन रिप्ले या बॉलचा पाहायला मिळतोय. अँगलने आहे बॉल बाहेर वळला, बॅटची कडा, विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाहीये आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 9 बॉल टाकले आहेत किरण पाटील यांनी आणि एकही धाव खर्च केली नाही आहे, एकही धाव दिली नाही आतापर्यंत. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे. पुन्हा एक वेळ. आता मात्र जर पाहिलं तर धाव इथे कंप्लीट केली जाईल जयेश पाटील यांनी आणि पहिल्याच बॉलवरती त्यांचं वैयक्तिक खातं ओपन इथे पाहायला मिळते. 2 बॉल शेष. या तिसऱ्या ओव्हरचे 6 धावा धाव फलकावरती होत आहेत टीम एरंडोल संघाच्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आज रोहित जेजू मोठे, रोहित जाजू आज मात्र मोठी खेळी करू शकले नाहीये. त्यांनाही सस्त्यात बाद व्हावं लागलंय. हो, इथे पायावरचा बॉल होता, प्रचंड वेगाने आला, तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून सुद्धा काढलाय. एका सिंगल धावेच्या मदतीने 7 धावसंख्या होईल, परंतु कौतुक मात्र गोलंदाजांचं करावं लागेल. खरं तर एका बाजूला जर पाहिलं ना तर प्रमोद देवरे आले, त्यांनी लागोपाठ 2 विकेट आपल्या नावे केल्या. त्यानंतर किरण या ओव्हरमध्ये आले आणि किरणने काय बॉलिंग केली आतापर्यंत. त्यांच्या ओव्हरच्या स्पेलमध्ये दुसरा ओव्हरचा स्पेल चाललाय आणि 2च मात्र धावा खर्च केलाय. इथे ऑन साइडला फिल्डर आहे डीपमध्ये, कव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फेकी तेवढ्या ताकदीने परत केली. या एका धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8 धावा, 3 गडी बाद टीम एरंडोल संघ पाहायला मिळेल. इथे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. फिल्डर बरोबर सजवला गेलाय बॉलिंग मध्ये. जर पाहिलं तर प्रमोद देवरे यांच्या सुद्धा हा दुसऱ्या ओव्हरचा स्पेल असणार आहे. इथे सुद्धा बॅटची कळा होती आणि गॅप मध्ये आहे बॉल, वेगाने ट्रॅव्हल करतो बाउंड्री लाईन कडे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निराश आहेत प्रमोद देवरे. खरं तर चौकार आलाय. थँक्यू डीजे. 4 धावा जोडल्या जातील. इथे डाऊन दी लेग पंचांचा इशारा वाईटचा पाहायला मिळेल.
धावसंख्या धावफलकावरती एका धाव्याने पुढे सरसावेल 14 धावा. खरं तर आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या, 2 गडी सुद्धा बाद केले प्रमोद देवरे यांनी. ओहो काय बॉल आहे, सन्मानाने खेळून काढले केतन यांनी. केतन पोरवाल, खरं तर केतन पोरवाल त्या पद्धतीने बॅटिंग करतात. अनेक सामन्यांमध्ये जर पाहिलं तर त्या पद्धतीची संयमाची बॅटिंग त्यांच्या बॅटमधून राहते. आज सुद्धा त्या संयमाचा खेळ होतोय. चांगल्या बॉलला सन्मान आणि खराब बॉलचा समाचार त्यांनी आतापर्यंत घेतलाय. त्यामुळे या मॅचमध्ये त्यांची बॅटिंग फार महत्त्वाची असणार आहे टीम एरंडोल संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा, 14. इथे कॅच होऊ शकते आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये प्रमोद देवरेच्या खात्यात केतन पोरवालच्या रूपामध्ये एक मोठी विकेट, तिसरी विकेट नावे केली जाईल. थँक्यू डीजे. दोन बॉल बाकी आहेत, 2 बॉल बाकी असणार आहेत 14 धाव धावफलकावरती. फुलटॉस बॉल आहे, ड्राईव्ह चांगला केलाय, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी तोपर्यंत येणार नाहीये. हो हो हो, पायाच्या मधून बॉल निघून गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर 15 धावा, 4 गडी बाद टीम एरंडोल संघ. 15 धावा धावफलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तर बॉल हवेत होता, परंतु मात्र 3 फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जावेल 16 धावा, 16. टॉपेज झालाय, आता मात्र विकेट येऊ शकते. विकेट किपर बॉलच्या खाली येतात. ओ कॅच ड्रॉप. खरं तर विकेट किपर कडून चूक झाली आहे. 17 धावा धावफलकावरती होतील. बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज झाला आणि खरं तर सोपा झेल होता.
ओहो, आणखीन एक अचूक टप्प्यावरचा मारा. आई बॉल निर्धाव चेंडू. या अगोदरचा बॉल जर पाहिला तर आपण खरं तर कॅच होऊ शकला असता. 17 धावा धावफलकावरती. तर 5वा गडी प्रगतीपथाला 5वा ओव्हर आहे आणि 5वी विकेट ज्या ठिकाणी पाहायला मिळते. नो बॉल, नो बॉल. खरं तर नो बॉलचा इशारा पंचांचा. येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. 18 धावा धावफलकावरती. इथे जर पाहिलं तर एक सिंगल धाव. शेवटचा बॉल असेल या 5व्या ओव्हरचा. धावसंख्या 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरसाठ्या टाकलेला बॉल, बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि इथे लागतोय धक्का क्रमांक 5वा याच ओव्हर मध्ये. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 20 धावांवरती झाले आहेत टीम एरंडोल संघाचे. हॅलो. आणि खरं तर आणखीन एक अचूक टप्प्यावरचा मारा. 2 निर्धाव चेंडू टाकलेत कुलदीप सिंग जाधव उर्फ राणाजी बॉलिंग साठी. 6वा ओव्हर. पुढचा मॅच लवकरच आपल्या समोर येईल. पुढचा मॅच असणार आहे स्वामी समर्थ वॉरियर भडगाव आणि रॉयल स्ट्रायकर्स पारोडा. आणखीन एक निर्धाव चेंडू टाकला जाईल. वाडा बॉल आणि खरं तर ही तर खास अनुभव आहे राणाजी यांच्याकडे. बॉलिंगचा अनेक वर्ष झाले क्रिकेट खेळत आहेत. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी त्यांच्या संघासाठी खूप अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. अनेक व्यावसायिक स्पर्धा सुद्धा राणाजी खेळत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एक वेळ. आता मात्र क्लीन बोल्ड. दांडी गुल केली आहे आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 6वा लागतोय 20 धावेवरती एरंडोल संघाला. थँक्यू. बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा. काय हायाम ऍक्शन आहे. आशिष नेहरा सारखी ऍक्शन. बॉलच्या जी बॅटची आतील कडा आणि विकेटवर जाऊन हा बॉल आदळलाय. राणाजी खुश आहेत आजच्या दिवसामध्ये कारण विकेट सुद्धा आली आहे. 20 धावेवरती 6 गडी बाद. शेवटचा बॉल या 6व्या ओव्हरचा. हो विकेट प्लस मेडल मैदानाच्या आतमध्ये. राणाजी कुलदीप सिंग जाधव विकेट
आणि मेडन ओव्हर सुद्धा विकेट मेडन ओव्हर मैदानाच्या आतमध्ये टाकली गेली आहे. थैंक यू डीजे. राणा जी मुझे माफ करना, गलती मारे से हो गई. काय बॉलिंग करतायत राणा जी. सुरुवात इथे जर पाहिलं तर वाईटचा इशारा, वाईट बॉल पाहायला मिळेल. वाईटने सुरुवात. 7वी ओव्हर. नीरज पाटील. अकुटप्याचा बॉल शॉर्ट ऑफ बॉल केलाय. फिल्डर आहे तिथे, अगदी वेगाने पोहोचतील बॉल वरती. सिंगल 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 येईल या बॉल वरती. खरं तर सिंगल डबलचा खेळ फार महत्वाचा असणार आहे. इथून राजपूत यांच्याकडून यावेळेला बॉल हवेत. प्रॉपर टायमिंग. ओ हो हो हो, प्रवीण राजपूत यांच्या बॅट मधून हा धमाकेदार प्रहार. षटकार आलाय. थँक्यू डीजे. खरं तर पहिला षटकार आलाय या मॅचचा प्रवीण राजपूत यांच्या बॅट मधून. अजून जर पाहिलं तर एकही षटकार आला नव्हता, परंतु प्रवीण राजपूत आले आणि एक मोठा फटका 6 धावेंसाठी. नीरज पाटील तयार. हो हो हो, आणखी एक बॉल जर पाहिला तर इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. षटकारानंतर चांगला कमबॅक केला गेलाय. 28 धावा धाव फलकावरती 28. पुन्हा एक वेळ त्याच पद्धतीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हाई बॉल डॉट. 2 चेंडू शेष. 28 धावसंख्या धाव फलकावरती. 6 गडी बाद. टीम पांडव सुपर किंग एरंडोल समोरच्या दिशेला फिल्डर आहेत तिथे. थोडासा फंबल सुद्धा झाला आणि परिणाम इथे या 2 धावा जोडल्या जातील. 2 धावेच्या मदतीने 30 वर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. 30 धावा. शेवटचा बॉल आहे 7व्या ओव्हरचा. आणि आता हा बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते आणि इथे षटकार. 6 धावा जोडल्या जातील. 2 सिक्स 2 षटकार प्रवीण राजपूत यांच्या बॅटमधून. प्रवीण राजपूत यांच्या बॅटमधून याच ओव्हरमध्ये 2 षटकार पाहायला मिळत आहेत. चला चला, एक्स्ट्रा खेळून बाहेर यायचं आहे. चला सर प्लीज, सामना खेळता ठेवायचा आहे. चला चला सर, फिल्डिंग आपण लावून ठेवायची आहे. वेळ वाचवा लवकर, आपल्याला एक ओव्हर टाकायचा आहे. कुलदीप सिंग राजपूत उर्फ राणाजी. पहिलाच बॉल, खराब चेंडू, परंतु स्क्वेअरला फिल्डर आहे त्यामुळे एकच धाव जोडली जाईल. तर या अगोदरचा ओव्हर पाहिला राणाजी यांचा तर त्यांनी विकेट मेडन ओव्हर टाकलाय. यावेळेला जर पाहिलं तर एक सिंगल धाव जोडली गेली आहे 8व्या ओव्हरच्या पहिल्याच सुरुवातीला. पहिल्याच बॉलवरती 37 धावा धाव फलकावरती होत आहेत. स्लोअर वन, बॅक ऑफ दी हँड डिलिव्हरी. हा डॉट बॉल. आई बॉल समोर खेळलाय. फिल्डर आहे तिथे. सिंगल धाव वेगाने घेतली आहे. काय दुसरा धावेचा बॉल होईल का? परंतु एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 38 धावा 38. ओ हो हो, री 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 री
स्वीप आणि बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. पुन्हा एक वेळ रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न, पायात टाकलाय भन्नाट वेगाने राणाजी. काय बॉलिंग करताय राणाजी. एक षटकार खाल्ला त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतोय. चेहऱ्यावरती स्मित हास्य सुद्धा पाहायला मिळते राणाजींच्या. राणाजी मुझे माफ करना, गलती मारे से हो गई. बॉलिंग पाहायला मिळते. पुन्हा एक वेळ टॉपेज झाला. इथे बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. दुसऱ्या धावेचा कॉल, रनआउटची संधी, परंतु इथे काय पाहायला मिळेल बघूयात. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. तर आउट असणार आहे. थँक्यू डीजे. थँक्यू 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 डीजे. मग ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपण पाहतो आहे. खरं तर बाद होते आणि बादच राहतील. तर या पहिल्या डावाची होते समाप्ती. तर धावसंख्या बनवली आहे एरंडोल संघाने 45 धावा. 46 धावेचं लक्ष ठेवलंय संघवी 11 पाचोरा संघासमोर.
कालच्या दिवसामध्ये तुषार शून्यावरती बाद झाले होते काय, आज त्या मॅचची भरणा करून करतील का? 45 बनवल्या, 46 धावेचं आव्हान ठेवलंय टीम संघवी 11 पाचोरा संघासमोर. तर बघूयात या मॅचला होते सुरुवात. तुषार स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल सहजतेने खेळून काढलाय, सिंगल धाव इथे पाहायला मिळेल. खातं ओपन इथे पाहायला मिळते. 46 धाब्यांचं लक्ष आहे, पहिली धाव जोडली जाईल. प्रमोद देवरे तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आयुष बॉलिंगची सुरुवात करतायत. चला फिल्डिंग चेंजेस थोडेसे लवकर लवकर आपण करायचे, वेळ वाचवा. प्रमोद देवरे, खर तर प्रमोद देवरे यांना कालच्या दिवसामध्ये दुखापत झाली, तरी सुद्धा काय बॉलिंग केली आज आणि बॅटिंग साठी पाहायला मिळतात आपल्याला. चला सर वेळ कमी घ्या, फिल्डिंग चेंजेस करत असताना लवकर लवकर सामना संपवायचा आहे. फिल्डिंग चेंजेसला एवढा वेळ घेऊ नका. पहिलाच बॉल इथे मात्र फिल्डर होते, सिंगल इथेही जोडली जाईल. सहजतेने आहे बॉलवरती एक धाव जोडली जाईल. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या धाव फलकावरती 3 धावा, 46 लक्षाचा पाठलाग करत असताना ही दोन्ही सलामीचे फलंदाज आता पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आयुष पाहायला मिळतील आपल्याला बॉलिंगसाठी. आतापर्यंत 3 बॉलवरती 3 मात्र सिंगल धावा त्यांनी खर्च केल्यात. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम संघवी 11 पाचोरा संघाला. तीन धावेंवरती पहिला गडी बाद झालाय प्रमोद देवरे यांच्या रूपामध्ये. सहजतेने चला पारोळा टीमचे कॅप्टन आणि एका बाजूला स्वामी समर्थ वॉरियर भडगाव आणि रॉयल स्ट्रायकर पारोडा दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉस साठी यायचं आहे.
याही बॉलवरती सहजतेने इथे सिंगल घेतली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. हो 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 हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बॅटच्या जवळून बॉल निघून गेला वेगाने, प्रचंड वेगाने गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धन्यवाद आकाश चव्हाण सर, आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. 5. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि दबाव पहिल्या ओव्हर पासून पाहायला मिळतोय संघवी 11 संघावरती. नो बॉल नो बॉल नो बॉल पाहायला मिळणार आहे. नो बॉल पाहायला मिळेल, त्यामुळे येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. चला चला सर प्लीज चला, पंचाने निर्णय दिला आहे फेकीचा हा नो बॉल आहे सर, फेकीचा नो बॉल आहे, त्यामुळे आपण काही बोलू शकणार नाही आहात. फेकीचा नो बॉल आहे. आपण पंचांचा निर्णय आपल्याला या ठिकाणी एक्सेप्ट करावा लागणार. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. येणारा बॉल फ्री हिट, फ्री हिटची संधी आहे. बॅकफुटला जात चांगला खेळला बॉल आणि बॉलला एक टप्पा एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. एक टप्पा, बॉल सीमारेखा पार, आलाय चौकार. इथे फिल्डर बॉलपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल धाव आता सहजतेने या बॉलवरती जोडली जाईल. धावसंख्या 12 धावा, आणखी 34 धावांची गरज. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. ओव्हरची समाप्ती होईल. 2 ओव्हरच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर एक संयमी सुरुवात आणि विकेट सुद्धा आली आहे. 12 धावा धावफलकावरती 34 धावांची गरज आहे पुढच्या 36 बॉलमध्ये. बॅकफुटला जा, चांगला खेळलाय हा फटका. फिल्डर आहेत तिथे आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बॉलला कलेक्ट सुद्धा करतात फिल्डर. बॉलला परत करतील तोपर्यंत बघा एक धाव इथे जोडली जाईल. 13 धावसंख्या धावफलकावरती होती. दुसऱ्या बाजूला थोडासा दबाव अक्षरशः पहिल्याच ओव्हरपासून पाहायला मिळतोय संघवी 11 पाचोरा संघाच्या फलंदाजांवरती. अपील इथे पण आहे, परंतु मात्र विश्वास कमी पाहायला मिळतोय. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. कौतुक करावं लागेल आयुष ज्या पद्धतीने त्याला बॉलिंग केली आतापर्यंत. 4 धावा खर्च केल्या आणि विकेट सुद्धा त्याच्या नावी आहे आजच्या दिवसात. पुन्हा एक वेळ अचूक टप्प्यावरचा मोरा. आई बॉल जर पाहिला तर इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू टाकला जाईल. आणखी डॉट बॉल येतोय. 33 बॉल 33 धावांची गरज आहे. 33 बॉलमध्ये 33 करायचे आहेत. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. अजून जर पाहिलं तर एकच मात्र चौकार आलाय या इनिंग मध्ये दुसऱ्या डावातल्या खेळात. पुन्हा एक वेळ स्लोवर वन बॅक ऑफ द एंड डिलिव्हरी. आणि खरं तर तुषार सारख्या फलंदाजाला शांत ठेवलंय, बांधून ठेवलंय. हातात हातकडे आणि पायात बेडा टाकलाय या ओव्हर मध्ये.
33 करायचे आहेत 32 बॉल मध्ये. पुन्हा एक वेळ थोडासा पायावर टाकलेला बॉल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. दुसरा धावेचा कॉल होईल का, परंतु इथे मिसफील्ड चुकी झाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावेंसाठी चौकार. थँक्यू. आणि इथे बघा चुकी झाली आणि एका हाताने अडवण्याचा प्रयत्न झाला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल गेलाय. 4 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. 17 धावसंख्या धावफलकावरती होते. ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॉल वर गेलाय, दूर मात्र तेवढा गेलाय का आणि सरळ हातामध्ये बघूयात इथे सिक्सर पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईन जवळ कॅच पकडला जाईल परंतु सिक्सर मैदानाच्या आतमध्ये. हाई बॉल हवेत आहे, प्रॉपर टायमिंग आताही, परंतु मात्र इथे कॅच ड्रॉप. इथे कॅच ड्रॉप झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच 23 होती आणि या बॉलवरती सुरुवात झाली आहे. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. आता ही स्लाइटली ओव्हर पिच उडवलाय आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा धमाकेदार सिक्सर, 6 धावा. स्लोवर वन एवढ्याला हा चेंडू टाकलाय. आता जर पाहिलं तर एक धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा, 31. 27 बॉल 15 धावेंची गरज आहे. 27 बॉल मध्ये 15 धावा करायच्यात. ओ हो हो हो, स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आणि बॉल प्रॉपर टायमिंगने स्टँड अँड डिलिव्हर. नीरज पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक आसमानी टोला, षटकार. थँक्यू डीजी. चला, रॉयल स्ट्रायकर पारोडा आणि स्वामी समर्थ वॉरियर संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. इथे डॉट बॉल तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. बघूया तिसरे पंच स्टंपिंग साठी जी मागणी आहे. थँक्यू डीजे. चला, स्वामी समर्थ वॉरियर आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉयल स्ट्रायकर पारोडा दोन्ही संघाचे कॅप्टन. चला, टॉस साठी यायचंय. नॉट आउट असणार आहे. पारोळा टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर यायचंय, आपल्यामुळे उशीर व्हायलाय. चला लवकर. चला, भडगाव वॉरियर्स आणि पारोळा स्ट्रायकर दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी टॉस का बॉस स्पॉन्सर बाय सनशाईन या ठिकाणी यायचंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा, एक गडी बाद झालाय आणि 24 बॉल 9 मात्र धावेंची गरज. 24 बॉल मध्ये 9 धावा करायच्यात. 24 बॉल 9 धावा करायच्यात.
चला दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की टॉस का बॉस या ठिकाणी आपण यायचं आहे. पारोळा स्ट्रायकर आणि भडगाव. दीपक पाटील तयार बॉलिंग साठी 9 ची गरज आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्यावरचा समोर खेळून काढलाय. सिंगल या बॉल वरती सहजतेने उपलब्ध आणि सिंगल जोडलीही जाईल. 23 बॉल मध्ये 8 धावा कराव्या लागणार आहेत. खर तर ज्या पद्धतीने बॉलिंग झाली पहिल्या काही ओव्हर्स मध्ये खर तर सिंगल डबल आणि विकेट वाचवून खेळण्याचा प्रयत्न झाला. टीम संघवी 11 पाचोरा संघाचा बॅकफुटला गेल्यात. विकेट येऊ शकते. इथे विकेट आली आहे. विकेट घेतली आहे आणि विकेट क्रमांक दुसरी टीम संघवी 11 पाचोरा संघाची पाहायला मिळते. चला टॉस होतो आहे. टीम रॉयल स्ट्रायकर पारोडा आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वामी समर्थ वॉरियर. टॉस जिंकला आहे पारोडा टीमने आणि प्रथमतः त्यांचा बॅटिंगचा निर्णय. प्रथमतः गोलंदाजी करताना पाहायला मिळेल स्वामी समर्थ वॉरियर. 8 धावा धावफलकावरती आणखी करायचे आहेत. ओ हो काय बॉल आहे. डॉट बॉल. चूक टप्प्यावरचा मारा इथे पाहायला मिळतोय दीपक कडून. 21 बॉल 8 धावेंची गरज. सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव वाईट प्लस सिंगल 2 धावा जोडल्या जातील. म्हणजेच की 21 बॉल आणि 6 धावेंची गरज. 21 बॉल मध्ये 6 धावा करायच्यात. आणि या विनिंग फटक्याने सामना जिंकलाय टीम संघवी 11 पाचोरा संघाने. काय मॅच पाहायला मिळते. तर वेल प्लेड टीम पांडव सुपर किंग एरंडोल आणि अभिनंदन संघवी 11 पाचोरा. थँक्यू डीजे. थँक्यू.